झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी ऋषी देसाई। प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत। कोळसा घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीबीआयनं अखेर झी मीडियाच्या वृत्तावरच शिक्कामोर्तब केलाय। कोळसा घोटाळ्यात सीबीआयनं खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल आणि त्यांच्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल केलाय। कोळसा खाण वाटपात देशातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचं झी मीडियानं म्हटलं होतं। तसंच पहिल्या दिवसापासून निर्भीडपणे या संदर्भातल्या बातम्या झी मीडियानं प्रसारित केल्या। या प्रकरणी नवीन जिंदालची चौकशी करण्याची मागणी लावून धरली, कारण या प्रकरणात नवीन जिंदालला सर्वाधिक फायदा झाला। पण जिंदालनं झी मीडियावर पैसा आणि राजकीय वजन वापरून दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला। पण झी मीडियानं दबावासमोर न झुकता सत्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। आता सीबीआयनं नवीन जिंदाल आणि कोळसा राज्यमंत्री दसारी नारायण राव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे नवीन जिंदाल सीबीआयच्या जाळ्यात अडकलेत आणि यावरच आहे आजचा प्राईम वॉच। सीबीआयच्या जाळ्यात जिंदाल। कोळसा घोटाळा प्रकरणात काँग्रेस खासदार नवीन जिंदाल यांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय। नवीन जिंदाल यांच्यासह माजी कोळसा राज्यमंत्री डी नारायण राव यांच्या विरोधातही सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणात सीबीआयनं दिल्ली, हैदराबादसह 15 ठिकाणी छापे टाकले होते। देशातली सर्वात मोठी तपास संस्था सीबीआयनं कोळसा घोटाळा प्रकरणी घोटाळेबाजांच्या भोवती फास सावळायला सुरुवात केली आहे। सीबीआयनं दिल्लीपासून हैदराबादपर्यंत 19 ठिकाणी छापे घातले आहेत। यातलं सर्वात मोठं ठिकाण काँग्रेसचे खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांचं आहे। नवीन जिंदाल यांच्या घरी म्हणजे दिल्लीतला पृथ्वीराज रोड आणि दिल्लीतल्या त्यांच्या कंपनीच्या कार्यालयाची सीबीआयनं कसून चौकशी केली आहे। सीबीआयनं नवीन जिंदाल यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केलाय। जिंदाल आणि त्यांच्या कंपन्यांच्या विरोधात 420 कलमांतर्गत फसवणुकीचा, 13(1)(ड) नुसार भ्रष्टाचाराचा आणि 120(b) नुसार गुन्हेगारी षडयंत्र केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। सीबीआयच्या सूत्रांकडून झी मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार नवीन जिंदाल यांनी त्यांना आधीपासून मिळालेल्या कोळसा खाणीबाबतची माहिती लपवली होती। खाणींच्या वाटपादरम्यान जमीन जास्त सांगून पाणी पुरवठ्याबाबतची माहितीही लपवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। सीबीआयच्या छाप्यादरम्यान नवीन जिंदाल घरी नव्हते। सीबीआयनं त्यांचं घर, कार्यालय आणि कपाटं सील केली आहेत। जिंदाल यांच्या उपस्थितीत ती खोलण्यात येणार आहेत। सीबीआयनं जिंदाल यांच्या व्यतिरिक्त माजी कोळसा राज्यमंत्री दसारी नारायण राव यांच्यावरही गुन्हा दाखल केलाय। सीबीआयच्या सूत्रानुसार माजी मंत्री नारायण राव यांच्यावर जिंदाल यांच्या फायद्यासाठी स्क्रीनिंग कमिटीवर दबाव टाकल्याचा आरोप आहे। सीबीआयच्या कारवाईत नवीन जिंदाल, दसारी नारायण राव यांच्यासह दिल्लीच्या 4 आणि हैदराबादची 1 कंपनी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। त्यांच्यावर झारखंडच्या अमरकोंडामध्ये कोळसा खाण वाटपात अनियमितता केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। सीबीआयच्या माहितीनुसार दिल्लीच्या 2 स्टील कंपन्यांवर गौडबंगाल करून कोळसा खाणी लाटल्याचा आरोप आहे। कोळसा घोटाळ्यात सीबीआयनं आतापर्यंत 12 एफआयआर दाखल केल्या आहेत। ही तर केवळ सुरुवात आहे। देशाला, जनतेला लुटल्याची भरपाई अजून बाकी आहे। झी मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट। नवीन जिंदाल यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांनी सरकारी पदाचा राजीनामा देण्याची मागणी होती आहे। नवीन जिंदाल गृह मंत्रालयाच्या संसदेच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत। जिंदाल या पदावर कायम राहिल्यास निष्पक्षपणे चौकशी होणार नाही असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे। पवन बन्सल, अश्वनी कुमार या मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आलं। बीसीसीआय अध्यक्ष एम श्रीनिवासन यांनीही आपली जबाबदारी सोडली। त्यामुळे या सर्वांनंतर आता नवीन जिंदाल यांनीही आपल्या सरकारी पदांचा राजीनामा द्यावा काय असा प्रश्न विचारला जातोय। नवीन जिंदाल आणि जेएसपीएलच्या 4 कंपन्यांविरोधात सीबीआयनं एफआयआर दाखल केल्यानंतर विरोधी पक्षांनी सवाल उपस्थित केलाय। नवीन जिंदाल संसदेच्या अनेक महत्त्वाच्या समित्याचे सदस्य आहेत। नवीन जिंदाल गृह मंत्रालयावर संसदेच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत। या पदावर कायम राहिल्यास निष्पक्षपणे चौकशी होऊ शकणार नाही। नवीन जिंदाल आपले हितसंबंध जपण्याची शक्यता आहे। तसंच ते या पदावर राहून सीबीआयच्या चौकशीत अडथळा आणण्याची शक्यता आहे। त्यामुळेच विरोधी पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। नवीन जिंदाल साहब पर सीबीआई की एफआईआर हो गई है। अब उनको लोकसभा की तमाम समितियों से मुक्त कर देना चाहिए। भले वो इस्तीफा ना दें, लेकिन लोकसभा की समितियों से मुक्त करना चाहिए।
विरोधी पक्षांनी नाही तर सरकारनेही नवीन जिंदाल यांना आपल्या पदाचा त्याग करावा लागू शकतो असे संकेत दिलेत. या संदर्भात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले, It doesn't matter. In whatever position, if he is involved, he said that they should go. According to law, he said they should be. नवीन जिंदाल संरक्षण आणि उड्डाण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचेही सदस्य आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर संसदीय पक्षाच्या पदांचा राजीनामा देण्यासंदर्भात दबाव चांगलाच वाढत चाललाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. कॅगच्या अहवालानुसार कोळसा खाण वाटपात सरकारला 1,86,000 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. तर संसदेच्या स्थायी समितीनं हा जनतेचा विश्वासघात असल्याचं म्हटलंय. हा 2.25 लाख कोटी रुपयांचा घोटाळा नेमका झाला तरी कसा, हे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. कोळसा घोटाळा हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. कॅगच्या अहवालानुसार कोळसा खाण वाटपात 1,86,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय. कोळसा या देशातल्या जनतेची संपत्ती आहे. त्यावर कुठल्याही सरकारची मालकी नाही. त्यामुळेच झी मीडियानं कोळसा घोटाळ्यातील प्रत्येक बाब जनतेसमोर आणली. जनतेची संपत्ती असलेल्या कोळशाची काही लोकांनी कशा पद्धतीने लूट केली आहे हे आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला दाखवणार आहोत. 2004 ते 2009 या दरम्यान 194 कोळसा खाणींचं वाटप करण्यात आलं. त्यात 44 मिलियन टन कोळसा होता. तो सरकारी तसंच खासगी कंपन्यांना देण्यात आला. कोळसा खाण वाटपात खरा फायदा झाला तो खासगी कंपन्यांना. खासगी कंपन्यांना 1,86,000 कोटी रुपयांचा फायदा झाला. वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मुबलक कोळसा उपलब्ध व्हावा, त्यामुळे स्वस्त वीज उपलब्ध होईल असा त्यामागचा उद्देश होता. पण घडलं मात्र त्या विपरीत. कंपन्यांनी महाग वीज विकली तसंच कोळशाचा काळा बाजार केला. काही कंपन्यांनी तर कोळशाचं खणनही न करता या खाणींच्या नावावर मार्केटमधून अब्जावधी रुपये जमा केले. सरकारनं ज्या 58 खाणी खासगी कंपन्यांना वाटल्या यापैकी 1-2 सोडता उर्वरित कोणत्याच कंपनीनं कोळशाचं उत्पादन सुरू केलं नाही. कोळशाचं उत्पादनच झालं नसल्यानं स्वस्त वीज निर्मितीचा सरकारचा दावा फोल ठरला. कोळसा नियंत्रकानं कोणत्याच कोळसा खाणीची योग्य तपासणी केली नसल्याचा ठपका कॅगनं ठेवलाय. अटी आणि शर्तींनुसार काम न करणाऱ्या कंपन्यांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. कोळसा खाण वाटपात घोटाळे आणि दलाली व्यतिरिक्त काहीच नसल्याचं झी मीडियानं वारंवार समोर आणलंय. झी मीडियाच्या याच भूमिकेवर संसदेच्या स्थायी समितीनेही शिक्कामोर्तब केलंय. संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालानुसार 1993 ते 2008 पर्यंत करण्यात आलेलं खाण वाटप अवैध असून कोळसा खाण वाटप प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली नाही. 1993 ते 2004 दरम्यान कोळसा खाण वाटप करताना जाहिरात दिली गेली नाही. 2004 ते 2008 पर्यंतच्या खाण वाटपाची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे, पण त्यात पारदर्शक निविदा प्रक्रियेला धाब्यावर बसवण्यात आलंय. कोळसा खाण वाटपात सरकारला पैसे मिळाले नाहीत. विचार करा, कोळसा घोटाळ्यात जनतेच्या हक्काचे 1,86,000 कोटी रुपये घोटाळेबाजांनी हडप केलेत. सरकारकडून मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. सीव्हीसीनं कोळसा घोटाळ्याच्या तपासाची जबाबदारी सीबीआयवर सोपवली खरी, पण सीबीआयनं तपासात तत्परता दाखवली नाही. हे आम्ही नाही तर देशातील सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. कोळसा घोटाळा उघड झाल्यानंतर त्याच्या चौकशीतही हेराफेरी करण्यात आली. 2012 मध्ये सीव्हीसीनं सीबीआयला या प्रकरणाच्या तपासाचा आदेश दिला, पण तेव्हापासून आजपर्यंत या सगळ्या तपासावर संशय व्यक्त केला गेलाय. कोळसा घोटाळ्यात सीबीआयनं 10 खासगी कंपन्यांवर गुन्हे दाखल केले, मात्र त्यामध्ये कोणत्याच मंत्रालयातल्या अधिकाऱ्याचं नाव नोंदवण्यात आलेलं नाही. अज्ञात अधिकाऱ्यांच्या नावे तक्रार दाखल करण्यात आली. खरं तर या तपासावर सर्वोच्च न्यायालयाची करडी नजर होती. न्यायालयानं सीबीआयला स्टेटस रिपोर्ट मागितला, तसंच तो रिपोर्ट सरकारला दाखवू नये अशी सूचनाही केली होती. 8 मार्चला सीबीआयनं न्यायालयात स्टेटस रिपोर्ट सादर केला, पण त्यानंतर जे सत्य समोर आलं त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कारण जो रिपोर्ट थेट न्यायालयामध्ये सादर करण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता, तो रिपोर्ट सीबीआयनं राजकारण्यांना अगोदरच दाखवला होता.
जेव्हा हा प्रकार उघडकीला आला तेव्हा सीबीआयच्या संचालकांनी थेट न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून सर्व बाबींचा खुलासा केला. सर्वोच्च न्यायालयामध्ये सीबीआयनं जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात सीबीआयनं स्टेटस रिपोर्ट कायदा मंत्र्यांना दाखवल्याचं मान्य केलं. तसंच पंतप्रधान कार्यालयातील संयुक्त सचिव पदावरच्या अधिकाऱ्यांनी तो रिपोर्ट बघितला होता. तसंच सीबीआयनं कोळसा मंत्रालयाला रिपोर्ट दाखवला होता. कोळसा घोटाळ्याच्या तपासात काळवेर असल्याचं आता लपून राहिलेलं नाही, पण त्यावर आता सीबीआयला उत्तर द्यावं लागणार असून कोणत्या नेत्यांचे काळे हात पुसण्याचा प्रयत्न सीबीआयनं केलाय याचंही उत्तर सरकारला द्यावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा झाला, पण देशाला मात्र त्याचं अपरिमित असं नुकसान सहन करावं लागतंय. तेच नुकसान दाखवणार होते एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत राहा सीबीआयच्या जाळ्यात जिंदा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.